विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर झालेली आहे। संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय किनीकर यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर झाली आहे। संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय किनीकर यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। विधान परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी ही नावं जाहीर झालेली आहेत। दादाराव केचे, संजय किनीकर आणि संदीप जोशी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। तर भाजपचे 3 उमेदवार ठरलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय किनीकर यांना भाजपने उमेदवारी घोषित केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, भाजपचे 3 उमेदवार ठरलेत। अगदी बरोबर आहे। भाजपकडनं विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। काही मिनिटांपूर्वी आपण म्हटलं होतं की थोड्याच वेळात दुपारपर्यंत ही यादी स्पष्ट होईल। अंतिमतः भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे संदीप जोशी, जे महापौर देखील राहिलेले आहेत, त्या संदीप जोशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या मराठवाड्यातल्या संघटनेचं एक महत्वाचं आणि मोठं नाव असलेल्या संजय केनेकर यांना या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं संधी देण्यात आलेली आहे। संजय केनेकर हे मराठवाड्यातलं भाजपच्या संघटन पर्वातलं आणि संघटन एकंदर कामातलं, संघटन क्षेत्रातलं खूप मोठं आणि महत्त्वाचं नाव मानलं जातं। अनेक वर्ष ते भाजपचे संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले गेलेत। विधानसभा असेल किंवा लोकसभा निवडणूक असतील त्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली आहे। त्यासोबतच दादाराव केचे हे देखील एक महत्त्वाचं नाव आहे। आपण पाहिलं असेल की आर्वी मधून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या सुमित वानखेडे यांना जेव्हा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली तेव्हा विद्यमान आमदार असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते दादाराव केचे यांची उमेदवारी कापण्यात आली होती। अमित शहांनी त्यांची समजूत काढली होती, त्यासाठी त्यांना स्पेशल विमानानं बोलून देखील घेण्यात आलं होतं। त्यानंतर कुठेतरी दादाराव केचे यांना या निमित्तानं भाजपकडनं सन्मानित करण्यात आलंय, त्यांचा देखील मान सन्मान राखण्यात आलाय असं दिसते। एकंदरच जर आपण पाहिलं असेल तर मूळ भाजपच्या 3ही नेत्यांचं कुठेतरी पुन्हा एकदा पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपकडनं केला जातोय। दुसऱ्या बाजूला माधव भंडारी असतील, सुनील कर्जतकर असतील, या ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा नावं या निमित्तानं चर्चेत आली होती। परंतु कुठेतरी पुन्हा एकदा या 3 नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजपने आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला अशी भावना या निमित्तानं व्यक्त केली जाते। 3ही नेते पक्षाच्या पातळीवरती अनेक वर्षांपासून सक्रिय होते। संदीप जोशी मी सांगितलं यापूर्वी नागपूरचे महापौर देखील होते, देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय देखील आहेत आणि यापूर्वी त्यांनी नागपूरमध्ये अभाविपा असेल, संघ असेल, भाजप असेल यामध्ये विविध पदांवरती काम देखील केलेलं आहे। भाजपचा एक आश्वासक चेहरा म्हणून संदीप जोशींकडे पाहिलं जातं। संजय केनेकर सुद्धा मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे आणि दादाराव केचे विदर्भामधलं आर्वी मतदारसंघातून नाव आहेत। या सगळ्याच महत्त्वाच्या 3 नावांची घोषणा भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे या 3 नावांवरती आता शिक्कामोर्तब झाले आणि उद्या हे 3 नेते भाजपकडनं विधान परिषद निवडणुकीसाठीचा आपला अर्ज दाखल करतील आणि या तिघांची निवड देखील आता बिनविरोध मानली जाते। त्यामुळे यांच्या विजयाची केवळ औपचारिकता होणं आता बाकी आहे। प्राची, ओम, भाजपकडून 3 नावं तर घोषित झालेली आहेत, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेल्याचं एक जागा आलेली आहे। त्या नावांची घोषणा कधी होऊ शकते? प्राची, खरं तर आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक आहे, कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आल्याचं कळतंय। आणि मी काही वेळासाठी तुम्हाला सांगते, आपल्यासोबत स्वतः संदीप जोशी जोडले गेले। संदीपजी, तुमच्या नावाची घोषणा झालेली आहे, तुम्हाला भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे, तुमची प्रतिक्रिया? मला सुद्धा आत्ताच कळत आहे जाहीर झालेली आहे म्हणून। त्याच्यामुळे अनेक वर्ष झाले काम करतोय पक्षाचं, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी योग्य पद्धतीने स्वीकारलेली आहे आणि या पक्षाने भरपूर मोठं केलेलं आहे। आता ही नवीन जबाबदारी दिली ती माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे, माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात निश्चितपणे मी योग्य पद्धतीने निभवेल याची मला खात्री आहे। नक्की संदीपजी, तर संदीप जोशी यांनी आनंद व्यक्त केलेला आहे की आपल्यावर भाजपनं ही मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि आपण हे जे काम आहे ते करणार आहोत। संदीपजी, भाजपनं तुमच्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे कशा प्रकारे आता तुम्ही पुढे काम करण्याची जी काही तुमची रणनीती आहे ती ठरणार आहे? खरं सांगायचं तर आत्ताच मला तुमच्या प्रतिनिधीचा फोन आला। मला अजूनही स्वतःला कुठल्याही नेत्याने सांगितलेलं नाही आहे किंवा मला पत्रही मी आलेलं बघितलं नाही आहे। त्याच्यामुळे आता रणनीती वगैरे एकदा झाल्यानंतर ठरवूया।
संदीपजी, तुमच्या जवळ जरी पत्रक आलेलं नसेल तरी माध्यमांवर पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये तुमचं पहिलंच नाव आहे, म्हणजे पहिल्याच रकान्यामध्ये तुमचं नाव आहे, संदीप दिवाकरराव जोशी हे नाव तिथे आलेलं आहे. म्हणजेच तुमची उमेदवारी आहे ती जाहीर झालेली आहे आणि जवळपास बिनविरोध निवडणूक होणार असं देखील बोललं जाते, त्यामुळे एक आनंद वेगळाच असणार आहे. बिलकुल. नक्की संदीपजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय भाजपनं 3 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत. भाजपच्या वाट्याला 3 जागा आलेल्या होत्या आणि या जागांवर संदीप जोशी, संजय किनीकर आणि दादाराव केचे या तिघांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि काही वेळापूर्वी संदीप जोशी यांनी आपल्याला देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजपनं आपल्यावरची जबाबदारी सोपवलेली आहे, त्यामध्ये आपण चांगलं काम करून दाखवू अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया झी24 तासवर आलेली आहे. भाजपचे 3 उमेदवार जाहीर झालेले आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. विधान परिषद निवडणूक येत्या 27 मार्चला होणार आहे आणि याच निवडणुकीसाठी भाजपनं आपले 3 उमेदवार जाहीर केलेले आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या या तिघांच्या नावाची घोषणा झाली आहे.